आणि एक महत्त्वाची बातमी येते सध्या आपल्याकडे उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी 18 लोकांना चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले। जखमींमध्ये 16 मुलं आहेत तर 2 महिलांचा समावेश आहे आणि ही सर्व मुलं 3 ते 5 वर्ष या वयोगटातली आहेत आणि त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। दुपारी 2 वाजताच्या सुमारास सी ब्लॉक रोड ते कॅम्प नंबर 3 च्या परिसरामध्ये 15 ते 16 लहान मुलं खेळत असताना अचानक एका कुत्र्यानं या मुलांवर हल्ला केला आणि त्यांच्या हाताला त्यांच्या गालावर या कुत्र्याने चावे घेतले। या घटनेमध्ये ही लहान मुलं गंभीर जखमी झालेली आहेत आणि या घटनेनं परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासन एकंदरीतच अपयशी ठरतंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार सध्या आपल्या बरोबर आहेत। चंद्रशेखर, अत्यंत धक्कादायक बातमी, एक कुत्रा 18 जणांचे चावे घेतोय, काय करते प्रशासन? नक्कीच अंबरनाथ, बदलापूर किंवा उल्हासनगर या भागामध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे। गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये 10 ते 15 घटना अशा घडलेल्या आहेत जिथे भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना लक्ष करून जखमी केलेलं आहे। मात्र प्रशासन या पूर्ण भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्यात अपयशी ठरतंय। कुठलीही कारवाई केली जात नाहीये। गेले 3 ते 4 महिन्यापासून अनेक स्वयंसेवी संस्था पाठीमागे लागल्या आहेत की या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी प्रशासन कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी टेंडर कॉल करत नाहीये आणि त्याच्यामुळे ही जी संख्या आहे भटक्या कुत्र्यांची वाढते आणि भीतीचं वातावरण या शहरांमध्ये पसरलेलं आहे। अनुपमा, खरे, धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।